तर नमस्कार, जय महाराष्ट्र भावांनो. स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपल्या एका आणि नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंट करून सांगा आणि आम्हाला असं जर तिथं लाईक करा आणि चॅनलवर पण कोणी नवीन आला तर सबस्क्राईब करायचं आहे, कारण एकदम शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर डेली बघायला भेटत असतात. ते पण आपण मराठीमधून शिकवत असतो. आणि मटेरियल डाउनलोड करण्यात काही अडचण येत असेल तर तुम्ही आपला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता. इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आणि टेलिग्राम पण ग्रुप जॉईन करायचा आहे, त्याचं पण आपण डेली सर्व मटेरियल अपलोड करत असतो. आणि आधार मोशन पण त्यात आहे आपलं, तर ते डाउनलोड करून लॉगिन करून घ्यायचं आहे. जे काही मी तुम्हाला लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, बीट मार्केटची कीपॅड आणि मटेरियलची आहे, तर ते सर्व डाउनलोड करून घ्यायचं आणि अलर्ट मोशनमध्ये बीट मार्क आणि ती कीपॅड ते ओपन करून घ्यायची. आणि ओपन केल्यानंतर इथून आपल्याला बीट मार्कला इथून ओपन करायचं आहे. तर ओपन केल्यानंतर काय करायचं माहिती आहे का, सर्वात आधी जे काही मी फोल्डर दिलं आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे इथं. आणि जे काही मी तुम्हाला ओरले व्हिडिओ दिला ते ॲड करायचं आहे आणि दुसऱ्या बीट मार्क बसून जायचं आहे आणि याचा इथून इंस्टॉपमध्ये कट मारायचं आहे. त्यानंतर इथून पुढे आता आपल्याला फोटो ॲड करायचा आहे. तर त्याच्यात काय करायचं आहे, परत त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि गॅलरीमध्ये जायचं आहे आणि जे काही तुझे महत्त्वाचे फोटो असतील ते इथं ॲड करून दुसऱ्या बीट मार्क बसून द्यायचं आहे आणि याचा इथून इंस्टॉपमध्ये कट मारून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर काय करायचं, तिची लाईनवर क्लिक करून इथं फुल कास्टिंग या दाबून घ्यायचं आहे, म्हणजे कसं फोटो बरोबर सेट होऊन जाईल. तर असेच तुम्ही सर्व फोटो ॲड करून घ्या. मी ॲड करून घेतो भावानं आणि तुम्हाला त्यानंतर काय करायचं ते सांगतो. तर भावानो, आपण पर्यंत फोटो ॲड केलेले आहेत, तर तुम्ही शेवटपर्यंत फोटो ॲड करून घ्या. आणि फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं, स्टार्टिंगला यायचं आहे, जे काही मी तुम्हाला बॉर्डर पेन दिलेलं आहे तर ते बॉर्डर पेन जे ते ॲड करून घ्यायचे. तर मी ॲड करून घेतो आपली बॉर्डर पेन जे डाउनलोडमध्ये आहे, तर मी ते ॲड करून घेतो आणि याला शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे बॉर्डर पेनला. तर त्यानंतर काय करायचं, आपल्याला त्याच्या शेकवर द्यायचं आहे. त्यासाठी इथून बॅक यायचं आहे आणि जे काही शेकपेट आहे ते इथून ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर जे पहिला कुठलं इफेक्ट आहे ते कॉपी करायचं आहे, त्या फोटोन क्लिक करायचं आहे आणि या इफेक्टच्या ऑप्शन क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी मारून घ्यायचा आहे. कॉपी मारल्यानंतर काय करायचं, डबल आपल्या बीट मार्कला यायचं आहे आणि दुसऱ्या बीट मार्कपासून जाऊन आता जे आपले पहिले 2 फोटो आहेत तर त्या 2 फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि एक फोटो सोडायचा आहे आणि डबल या 2 फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि डबल एक फोटो सोडायचा आहे आणि या 2 फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. आणि पण एक फोटो सोडून या 2 फोटोला द्यायचा आहे आणि पण एक फोटो सोडून या 2 फोटोला द्यायचा आहे आणि पण एक फोटो सोडून 2 फोटोला द्यायचा आहे, म्हणजे एक फोटो सोडून 2 फोटोला हा इफेक्ट येत या इथं छोटे छोटे बीट आहेत इथं, तर याच्या इकडे जे करायचं आहे इथं. तर ते एवढं करल्यानंतर काय करायचं, तुम्ही बॅक यायचं आणि तुम्हाला पैसे कीबोर्डला इथून ओपन करायचं आहे आणि जे काय दुसऱ्या फोटोला इफेक्ट आहे ते कॉपी करायचं, त्यासाठी त्या फोटोवर क्लिक करायचे, ते पण त्यासाठी क्लिक करायचे, 3 शिफ्ट दिसतील त्याच्यावर दाबायचं आणि कॉपी इफेक्ट आले की त्याच्यावर लागून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही बॅक येऊन आपल्या बीट मार्कला इथून ओपन करायचं आहे आणि जे पहिले 2 फोटो आहेत त्याला सोडून द्यायचे आहे आणि ज्याच्या पुढचा एक फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि डबल इथं 2 फोटो सोडून द्यायचे आहेत आणि या एका फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि डबल एक म्हणजे 2 फोटो सोडून द्यायचे आणि या फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. डबल हे 2 फोटो सोडून द्यायचे आहे आणि या फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे, म्हणजे 2 फोटो सोडायचे आणि हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि या 2 फोटोला आपल्याला आधीचा इफेक्ट पेस्ट करायचा होता, करून घेतला असेल ते तुम्ही. आणि जे आता हे 2 फोटो सोडून एका फोटोला हा पेस्ट करते आहे, छोटे छोटे जोपर्यंत बीट येत नाही तोपर्यंत आपण हे करून घ्या एवढं. त्यानंतर काय करायचं आहे, बॅक यायचं आणि जे काही आपलं आहे ते इथून ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर जे तिसऱ्या फोटोला इफेक्ट आहे ते इथून कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी करून घेतल्यानंतर जर आपल्या बीट मार्कला यायचं आहे. बीट मार्कला आल्यानंतर काय करायचं आहे, इथे आपले छोटे छोटे जे फोटो आहेत तर त्या सर्व छोटे छोटे फोटो आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. या सर्व छोट्या छोट्या फोटो आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. ते सर्व छोटे छोटे फोटो आहेत तर त्याला हा पेस्ट करून घेऊ. छोट्या छोट्या फोटो आपण तुम्ही पेस्ट करून घ्या इफेक्ट. त्यानंतर तुम्ही बॅक यायचं आहे, जवळ आपलं बीट मार्कला जे टिपचा यायचा आहे आणि जे काही लास्टच्या टिपचा इफेक्ट आहे ते इथून कॉपी करायचं आहे. कॉपी केल्यानंतर काय करायचं, बॅक करून आपल्या बीट मार्कला यायचं आहे आणि जे छोटे छोटे फोटो संपल्यानंतर जे काही पुढचे फोटो आहेत तर त्या सर्व फोटो आपल्याला आता हा इफेक्ट यायचा आहे. इथून आता हा इफेक्ट प्रत्येक फोटोचा शेवटपर्यंत देऊन घ्यायचा आहे. सर्व फोटो पण सोडायचा नाही, त्यासाठी सर्व शेवटपर्यंत हा इफेक्ट तुम्ही पेस्ट करून घ्या.
प्रत्येक फोटोला पेस्ट करायचा, एक फोटो मागे सोडायचा नाही. तर हे फोटो शेवटपर्यंत हे पेस्ट करून घ्या. त्यानंतर जे काही तुमचा लोगो आहे ते लोगो ॲड करून घ्यायचं. माझा लोगो ॲड करून देतो, तुम्ही पण तुमचा लोगो ॲड करून घ्या. त्याला छोटं करून तुमच्याबरोबर मनानं ॲडजस्ट करून घ्या फोटो लावायचा. आणि या लोगोला आपण शेवटपर्यंत वाढवून घेऊ का. त्यानंतर आजचा व्हिडिओ आपला बनवून रेडी झालेला आहे एकदम कडक. आणि आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. भेटतं एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.